डॉक्टर बी पावडे यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत असलेल्या KRM महिला महाविद्यालयातील ज्येष्ठ वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर बी पावडे यांचा सेवा गौरव सोहळा 2 जानेवारी रोजी 5 वाजता हॉटेल ग्रीनफील्ड राम मंदिराजवळ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर धनराज माने, उच्च शिक्षण संचालक पुणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अर्थतज्ञ बेंगलोरचे प्राध्यापक राम देशपांडे, निर्मल क्रीडा व प्रबोधन ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ताभाऊ पाथरीकर, डॉक्टर शेषराव सूर्यवंशी, डॉक्टर VB भिसे, डॉक्टर सूर्यकांत जगदाळे, प्राचार्या राजश्री राठोड, प्रभाकरराव देशमुख, संजय लाखे, प्राध्यापक राम देशमुख, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सर्जेराव शिंदे, सचिव विठ्ठलराव देशमुख पारडीकर व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी पावडेवाडीमध्ये आमचे स्नेही मित्र सन्माननीय प्राध्यापक प्राचार्य बाबूरावजी भाऊसाहेब पावडेसाहेब यांचा सेवागौरव समारंभ अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि उत्साहामध्ये आज या ठिकाणी साजरा केला गेला. खरं तर जीवनामध्ये एक शिक्षक म्हणून जगत असताना त्यांनी समाजापुढे एक आदर्श व्यक्ती, एक आदर्श शिक्षक, एक आदर्श विद्यार्थी, एक आदर्श मार्गदर्शक कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. आणि एक चांगला योग या ठिकाणी आज आलेला आहे. त्यांच्या या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील आणि विशेषतः 4 जिल्ह्यातील असंख्य मित्रपरिवार, स्नेहीजन या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सगळ्यांनी त्यांच्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्या अत्यंत चांगल्या होत्या. खऱ्या अर्थानं जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगणारे, समाजाला एक दिशा देणारं काम त्यांच्या हातनं या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांनी सेवेतून निवृत्ती घेतलेली आहे, निवृत्ती मिळालेली आहे, परंतु समाजामध्ये काम करत असताना त्याने एक सामाजिक शिक्षक म्हणून काम करण्याचा एक विडा उचललेला आहे. हे अत्यंत जमेची बाजू आहे. खरं तर प्रत्येक शिक्षकांनी बाबूरावजी पावडे सरांकडनं काही आदर्श घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि आपली भावी जी पिढी आहे ती कशी सुसंस्कारित होईल, कशी सुशिक्षित होईल यासाठी सर्वार्थानं प्रयत्न केले पाहिजे. मी सर्जेराव रावणराव शिंदे, प्राचार्य भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर, हा बाबूराव पावडे यांचा स्नेही मित्र. खरं म्हणजे ते आमच्या मित्रपरिवाराचे प्रमुख म्हणून भूमिका पार पाडतात. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या 4 जिल्ह्यातील आमच्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सर्व प्रतिनिधीमधून काम करतात. या 4ही जिल्ह्यातील प्राध्यापकांनी एकत्रित येऊन त्यांचा सेवानिवृत्तीनंतर कामाचा उत्साह कमी होऊ नये, तो वाढावा यासाठी आम्ही त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ हा कार्यक्रम आज आयोजित केला होता. अत्यंत या सर्व मित्रपरिवाराने घेतलेल्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम एवढा देखणा संपन्न झाला. लोकांनी दिलेला प्रतिसाद, लोकांची एवढ्या मोठ्या प्रमाणातील उपस्थिती आणि त्यांच्या हितचिंतकांनी, मित्रांनी, विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना यावरून त्यांचा सुस्वभावीपणा आणि त्यांनी केलेलं काम हे प्रदर्शित होतं. त्यांच्या भावना हीच बाबूराव पावडे यांच्या कामाची खरं म्हणजे पावती आहे. तो आमच्या मित्रपरिवाराचा एक मार्गदर्शक म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे की जो
वेळी काळी सर्वांना मार्गदर्शन करतो, धावून येतो. आर्थिक मदतीपेक्षा खरं म्हणजे वैचारिक मार्गदर्शन हीच खरी मोठी मदत असते आणि तो पार पाडतो. यामुळंच एवढी मोठी उपस्थिती त्यांच्या या सेवापूर्ती समारंभाच्या कार्यक्रमाला आपल्याला दिसून आली. हे त्यांच्या कामाचं खरं म्हणजे यश आहे. प्राचार्य संघटनेमध्ये काम करत असताना असे सर्जेराव शिंदे सतत क्रियाशील असणारे, माझ्या वयाने मोठे असलेले, नात्याने माझ्या बहिणीचे सासरे असलेले, परंतु मित्रत्वात राहणारे असे गंगाधरराव मामा, या ठिकाणी विठ्ठलराव मामा. माझा या ठिकाणचा सर्व 4 जिल्ह्यामधून ही कमिटी आहे. लातूरहून आलेले सर्व आहेत, त्यानंतर परभणीहून आलेले आहेत, हिंगोलीहून आलेले आहेत आणि सर्व नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्याचे मी मनपूर्वक या ठिकाणी त्यांच्या ऋणात राहतो. त्यांच्यासाठी मी सदैव हे असेल. आपण मला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमच्या सत्कार समितीचा विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपलेही या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि मी यापुढं सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात आहे. नांदेड महिला शिक्षण संस्थेचा सचिव म्हणून या ठिकाणी मी कार्यरत आहे. माझ्या काही उच्च शिक्षणाच्या दिशा आहेत, माझ्या काही या ठिकाणी व्हिजन आहेत आणि त्या ठिकाणी मला खूप बोलायचं आहे. परंतु नीतिमूल्याचं शिक्षण आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये हे सर्व बाद होत असताना नीतिमूल्याच्या शिक्षणाकडे हे होत आहेत आणि सामाजिक प्रश्न आता उभे राहत आहेत. डिव्हर्स सारखे असे अनेक वृद्धांचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. त्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा मला काम करायचं आहे आणि या ठिकाणी मी रिटायर कधीही होणार नाही. समाजाचा शिक्षक म्हणून मी तुमची सेवा करेल, या समाजाची सेवा करेल, एवढी तुम्हाला ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.